काय सांगाल तुम्ही आज? खरं तर संपूर्ण देशामध्ये रामनवमी म्हणजे राम जन्माच्या संपूर्ण देशामध्ये जल्लोषामध्ये कार्यक्रम सुरू आहेत. राम जन्म हा दुपारीच झालेला आहे, परंतु संपूर्ण देश हे प्रचंड आनंदात आहे, प्रचंड खुश आहे. आणि संपूर्ण या मतदारसंघातील नागरिकांना आई प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय अध्यक्ष प्रसाद महादेव बाबर आणि मी माजी आमदार महादेव बाबर आणि आमचे तमाम आई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शिवसेना आणि मनसे या सर्वांच्या वतीनं सर्वांना रामनवमीच्या प्रथमच्या शुभेच्छा. या शुभेच्छा देत असताना देशामध्ये जल्लोष चालू आहे आणि त्याचबरोबर कोंडियामध्ये सुद्धा हा जल्लोष चालू आहे. गेल्या 3 आठवड्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साईभाऊंनी या ठिकाणी केली आणि आज रामनवमीचा रामजन्म उत्सव या ठिकाणी कोंढा खुर्द ग्रामस्थ आणि आई प्रतिष्ठान हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करते. मी प्रभू रामचंद्रांना एवढीच प्रार्थना करेन की प्रभू रामचंद्र संपूर्ण देशामध्ये सुख समाधान ऐश्वर आरोग्य सर्वांना लाभो, महागाई बंद हो, सगळ्यांना गॅस मिळो, सगळ्यांना तरुणांना रोजगार मिळो, नोकऱ्या मिळो, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, याच प्रभू रामचंद्राला मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. बोलो प्रभू रामचंद्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.